अरे सुजय बसून खा ना. वेळ उशीर झालाय. आता अजून उशीर केला तर ऑफिस मध्ये बॉस सँडविच करेल माझं. पण सँडविच मस्त झालं. हे बघ शपथ. ओ माय गॉड. जादू आहे बघाय पोरांनो. आता वेळ नाहीये. एवढा काय वेळ लागतो बघायला? दाखव राज. हे बघ ते गोवाघरचा समुद्र आहे ना, तिकडे जलपरी सापडलीये. म्हणजे अर्धा मासा आहे आणि अर्धी बाई आहे. अर्धा मासा कुठला आहे रे? बांगडा की सुरमई? नाही ते कळलेलं नाहीये, पण बाई एकदम गोरी आहे. स्कॉलर खरं असेल ना हे? सोशल मीडियावर आहे. हो 100% खरं आहे. 100%. हो ना, फोटोशॉप केलेलं पण अजिबात कळत नाहीये नाही. यालाही आपण जाऊया तिला भेटायला. हिलाही. काही ऐका ना, मी निघते नाही तर मला ट्रिमेंडस ट्रॅफिक लागेल. कैवल्य कसा लकी आहे ना, किती वेळ झाला मस्त झोपलाय. आता आशू पण झोपेल काही वेळात. ना मी झोपणार नाहीये, मला जायचंय गोवाघरला. त्यासाठी पैसे लागतात. आहेत तुझ्याकडे? हा मला ते बर्थडे पार्टी साठी जायचंय. आज पार्टी आहे ना, ते नाचायला जायचंय. हॅपी बर्थडे. ताई ताई. अरे काय आहे? माझा डबा रेडी आहे. ताई किती करशील ग भावासाठी? भावा या आदर्श ताईसाठी येताना आणशील करे दुर्वांची जोडी? हे गबरे. ताई माझ्यासाठी डब्यात भरली का ग नारळाची वडी? शिरे. पण हॅना म्हणाली ते किती खरं आहे ना. कैवल्य लकी आहे यार. रात्री जागायचं आणि दिवसा झोपायचं. काही काम नाही आणि रात्री जागल्याचा गिल्ट नाही पुन्हा. बघ ना किती शांत झोपलाय. डुरू मला राग येतो यार. उठू काय याला? एक मिनिट, मी गेल्यानंतर काय करायचं ते करा. ऐक ना सुजा. हा कुठे चालला तू? मिनल नाही, मला अतिशय उशीर झालाय. मी तुला कुठेही सोडू शकत नाही. तुझ्या बाईकच्या मागची सीट काय टाइमपासला घेतलीस? मी सिग्नलला बसतो असा मागे होऊन. पण तरी पुढची सीट रिकामीच असते ना. मिनल मला खूप उशीर झाला यार. माझी ऑडिशन आहे यार. हायवे पर्यंत तरी सोड ना. कुठला हायवे? नाही सांगितलंय का अजून? मग सांग. चल सांगते. मिनल फोन. थँक्यू. बाय. असं शांत झोपता आलं पाहिजे. झोप रे बाबा झोप. पोट भरून झोप. आज मी तुला साथ द्यायला नाहीये. मला जायचंय ना तिकडं नाचायला. चल झोप. बराच वेळ झाला ना झोपलाय. चांगले ना ताई, झोपू दे त्याला. चल येतो मी. आशू डबा. ताई बराच वेळ झाला. कैवल्य उठ. कैवल्य उठ. हे बघ कैवल्य उठ. हा उशीर झालाय. कैवल्य हे बघ, मी नेमकी पोती वाचायला घेईन आणि तेव्हा तू उठशील आणि मग बुक 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 करत फिरशील. कैवल्य उठ. हे बघ कैवल्य, तू आता उठला नाहीस ना तर मी पाणी टाके ना तुझ्यावर. कैवल्य मी पाणी टाकणार आहे. हा आणि मी खोटं बोलत नाही. हा कैवल्य मी खरंच टाकेन पाणी. 1 2 3. ओत ओत. नाही ते तुला उठवायचं होतं. का? 12 वाजलेत. कोणाचे?
घड्याळात. मग त्यात काय, रोजच वाचतात यार. मग उशीर झालाय. कुणाला? तुला तुला उशीर झालाय. हे कोणी ठरवलं? ठीक आहे, हा तू झोप झोप, तू निवांत झोप, 3 वाजेपर्यंत झोप. मी चुकले, हा मी चुकले, सॉरी. हा कमाल आहे यार, तू चुकलीस हे सांगायला मला कशाला उठवायचं? गुड नाईट के. मला 5 तास झाले आहेत दात घासून. 7ला उठले ना मी. हे बघा आजी, तुम्ही ना रात्री 11:30ला झोपलात, त्यामुळे तुमची 8 तास झोप झालेली आहे. पण मी आज पहाटे 6:30ला झोपलोय. ओके, सो टेक्निकली माझी 5 तास झोप झालेली आणि अजून माझी 2.5 तास झोप बाकी. ओके, प्लीज डिस्टर्ब करू नको, मी दात घासतो. अरे जागरण भरं नव्हे रे, सकाळी लवकर उठावं, रात्री लवकर निजावं. शास्त्रात पण हेच लिहिलंय. आपले आई बाबा नाही का शिकवत आपल्याला हे? ते उगीच का? म्हणजे मी अकोल्याला होते ना, तेव्हा तर मी 9:30-10लाच झोपून जायचे. आजकाल होतो थोडासा उशीर, म्हणजे मी 11:30-12ला झोपते. हा, पण तुझ्यासारखं नाहीये 2, 3, 4 रात्रीपर्यंत आपलं जागत राहायचं. मुद्दाम केलंस ना तू आता, मुद्दामून केलंस तू हे. असं काहीच करत नाहीस तू सकाळी दात घासताना. किती घाण आहेस रे तू, काही अर्थच नाहीये. माझा चहा होती गेला. हे असं होतं सकाळी उशिरा उठल्यामुळे, असंच होतं. किती आळस देतोयस, किती उपदेश देतेस, त्यापेक्षा चहा दे. हे बघ रेश्मा, माणूस उशिरा उठला की दूध उतू जातं ही एक अंधश्रद्धा आहे. आणि तुला माहितीये मी अंधश्रद्धेच्या सक्त विरोधात आहे. ते मी रागात बोलले. मी रात्री उशिरा झोपतो कारण मला रात्री काम सुचतं यार. आणि मी उशिरा उठतो याचा अर्थ असा नाही की मी खूप वेळ झोपतो. तू मोजलंस तर जेमतेम 7 तास झोपतो मी, दॅट्स इट. पण जग सकाळीच चालतं ना. म्हणजे आता कोंबडा काय रात्री आरवतो का? किंवा काय तुझं मध्ये मध्ये? किंवा ऑफिसेस रात्री चालतात का? आता शाळा कॉलेजेस रात्री भरतात का? नाही ना. तुझं चक्र उलट आहे म्हणून अख्खं जग उलट चालवायचं का? पण माझं स्वतःचं एक चक्र आहे की नाही, ते कशाला उलट करता तुम्ही? मी जगाला म्हणतो का की तुम्ही माझं सगळं मान्य करा? मग मी कशाला जगाचे नियम मान्य करू? का मी असं सगळ्यांना म्हणतो की आता मी रात्री जागतो म्हणून तुम्ही सुद्धा रात्री जागा आणि म्युझिक कंपोज करा? नाही ना. मी उशिरा उठलो तर काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? नाही ते सगळं ठीक आहे रे, पण ओझोनचं काय? कोणाचं? ओझोन माहितीये का? ओझोन वायू तो पहाटे 5लाच मिळतो. निदान त्यासाठी उठावं रे. ओझोन जो असतो ना तो लेयर असतो, लेयर. हा, तो असा हवेत असतो, हवेत. तो असा नाकातून आत घेता येत नाही श्वासासारखा. तुला विटॅमिन डी म्हणायचंय का? तेच म्हणजे ते पण आपल्याला कोवळ्या उन्हातच मिळतं ना. तुम्हाला कधी मिळणार कोवळं ऊन? तुम्ही उठताच कडकडीत उन्हात. मी बाजारातून गोळ्या घेईन विटॅमिन डीच्या. जाऊ दे. विटॅमिन डीच्या तर गोळ्या घेशील रे, पण लायसन्सची गोळी घेता येते का? तुला किती दिवस झाले तुझं लायसन्स रिन्यू करायचंय, पण जमलंय का? नाही. कारण जेव्हा तू उठतोस ना तेव्हा ते ऑफिस बंद होतं. किंवा तुला बँकेतनं तुझं चेकबुक आणायचंय, पण जमलंय का? नाही. कारण तू जेव्हा उठतोस आणि आवरून तयार होतोस तोवर बँकेतली लोक आपापली कामं करून घरी गेलेली असतात. रेश्मा, ही सगळी कामं मी करीन नंतर, पण आता सकाळी उठल्यावर जी कामं करावी लागतात ना ती आता मला करणं गरजेचं आहे. तो सोड मला. काही नाही रे, काही नाही. पळ काढतोयस तू, फक्त पळ काढतोयस. उत्तरं नाहीयेत तुझ्याकडे. कैवल्य, अरे सकाळी उठत जावं रे. अख्खं आयुष्य पडलंय तुझ्या समोर. सगळंच वाया घालवशील रे बाळा. चल तू आतमध्ये चल, चर्चा करू आपण. चल 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 आतमध्ये, आयुष्यावर चर्चा करू. सांगतोय प्रेशरच्या वेळेस प्रेशर कशाला टाकता यार?
काय पेपर काय वाचायचा, नाश्ता कर. 12:30 वाजता नाश्ता, मग जेवणार कधी, सगळंच आपलं उशिरा. तू काय हा ट्रॅक सोडणारच नाहीयेस का रेश्मा? हा काय जल्दी उठो अभियान सुरू केलेस की काय? हे बघ कैवल्य, सॉरी हा सॉरी, खूप बोलते ना मी तुला. पण काय आहे ना कैवल्य, निसर्गाचा नियम आहे. पक्षी सकाळी चिवचिवतात, फुलं सकाळी उमलतात, तसं माणसंही सकाळी उठतात. आणि बस. हे बघ कैवल्य, मी तुला काहीच बोलत नाही हा, मी फक्त व्यक्त होते. बस आणि बस. बस कशाला, मला खूप काम आहेत. कामं होतील तुझी, भाजी तू केलीयस, पोळ्या आपण बाहेरून मागू. बस. बाहेरून बाहेरून का मागवायच्यात पोळ्या? मी करते ना, 15 मिनिटं लागतील मला. आणि त्या दुकानात पोळ्या शिळ्या आणि तेलकट. बस. हे बघ रेश्मा, शांत हो रेश्मा. शांत शांत हो. स्माइल कर, स्माइल. स्माइल. सकाळची वेळ आहे ना, हा मस्त असं असं प्रसन्न राहिलं पाहिजे की नाही आपण. स्माइल कर, स्माइल. असं आहे ना रेश्मा, तो जो तुझा देव आहे ना, देव ज्यांनी हा निसर्ग निर्माण केलाय, त्या निसर्गात की नाही काही प्राणी हे रात्री झोपतात आणि काही प्राणी सकाळी झोपतात. हा म्हणजे आता तू कधी गुबडाला किंवा वटवा गोळाला असं सकाळी हवेत उडताना बघितलंयस का? नाही की नाही? तू घुबडस का? मी फुलही नाहीये ना रेश्मा. शी बाबा, आता तुझी रात्राणी ती रात्री फुलते की नाही? पण तू रात्रणीला असं म्हणतेस का की ए रात्राणी, तू उठ ग, सकाळ झालेली आहे, तो मोगरा बघ केव्हाचा फुललाय, तू तिचा आई मोगऱ्याचा ब्रेकफास्ट नाही केलास, तू पेपर काय वाचत बस, असं म्हणतेस का? नाही की नाही? मग अगं कमळात सुद्धा 2 प्रकार असतात, एक कुमुद आणि एक सरोज. कुमुद सकाळी फुलतं आणि सरोज संध्याकाळी. हो. काही माणसांचं असंच आहे ना रेश्मा. म्हणजे काही माणसांना त्यांना रात्री एनर्जी येते, अशी एनर्जी, आणि मग ते रात्री भरपूर काम करू शकतात. माझं तसंच आहे, मला रात्री येते एनर्जी, करावं असं वाटतं काम भरपूर. मग काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? काही नाही, तुला ना सकाळी उठायचं नसतं म्हणून ही सगळी कारणं शोधत बसतोस, कळलं ना? आळशी कुठला. ए रेश्मा, मी आळशी नाहीये, कळलं ना? आणि मी रात्री झोपत नाही, मी सकाळी झोपतो, याचा अर्थ असं होत नाही की मी आळशी आहे, कळलं ना? अतिच करतोस हा तू कैवल्य. म्हणजे काय एवढं कौतुक जागण्याचं? हा सकाळी उठणं मुळात अवघड असतं. आपल्याला लहानपणापासून हेच शिकवतात ना आपले आई वडील. आणि काय आहे ना, तू हुशार आहेस म्हणून तू उदाहरणं देऊ शकतोस, बाकी आळशीच आहेस. मी बोलतो का यार तुम्हाला रात्री लवकर झोपण्याबद्दल? तुम्ही कशाला बोलता मला सकाळी मी झोपलो तर? काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? आणि काय माहितीये का, ही मेंटॅलिटी आहे ना तुमची, हीच खराब आहे, हीच खराब आहे. काय सूर्योदय बघायचा आहे ना, मी बघतो सूर्योदय आणि झोपतो, काय प्रॉब्लेम आहे? काय अर्थ यार, म्हणजे जो माणूस रात्रभर जागा राहतो आणि सकाळी झोपतो तो बिघडलेला आहे, कोणी ठरवलं यार? फालतू पण आहे नुसता. नाही नाही नाही, तुझा आळशी स्वभाव कारणीभूत आहे या सगळ्याला, कळलं ना? आळशी कुठला? आळशी कोणा म्हणली? थांब इकडे. तू जागून दाखव ना माझ्या इतकी रात्रभर. त्यात काय एवढं तीर मारल्यासारखं, कोणीही करू शकतं. इकडे तू जागलीस का कधी रात्रभर? हो, कधी? आमच्या शाळेचा कॅम्प गेला होता तेव्हा जागले होते मी 1 पर्यंत. काय सांगतेस? हो, 1 वाजेपर्यंत? मग बापरे. आणि तुला एक सांगू, कोणाला सांगू नकोस. नाही सांग. माझ्या लग्नाच्या आदल्या दिवशी ना, म्हणजे आदल्या रात्री, मला झोपच नाही लागली रात्रभर.
जागी होते मी अख्खी रात्र. म्हणजे 1 वाजून 5 मिनिटापर्यंत हो ना चावट. तू नाही जागू ऐक शकत माझं, रात्रभर. मला त्रास देऊ नको. अबे, रात्रभर म्हणजे मला सकाळपर्यंत बोल- रेश्मा, म्हणजे ऐक, 8 वाजेपर्यंत. कैवल्य मला बोलू रात्रभर दे. म्हणजे सकाळी कैवल्य 8. थांब. मी जागी राहू शकते. लागली पैज. आज रात्रभर जागून दाखवायचं. बघू कोण आधी झोपतंय, मी का तू. पैज तर पैज. चला मित्रांनो, गुड नाईट. कैवल्य, तुझी झाली का पहाट बाळा? नाही, मी झोपीन थोड्या वेळात. का? ए बाबा, आता झोप उडेल असं धक्कादायक काही बोलू नकोस. अरे नाही, एक व्यक्ती आज खूप वेळ जागणार आहे असं तिने दावा केलाय, पण ती थोड्याच वेळात झोपेल असं दिसतंय. ती झोपली की मी झोपीन. पैज रे, बाकी काही नाही, छोटीशी पैज. छान आहे. मला त्रास देऊ नका, फक्त माझ्यात त्राण नाही आता. सुजय, तू आरवणारा कोंबडा आहेस. तुझं कधी गोबड होईल असं वाटत नाही मला. छान. आशू, याला सांग आता, मला त्राण नाहीत, मला झोप आली. रात्र चढते रे त्याला. चलो, गुड नाईट एव्हरीबडी ऑन द डान्स फ्लोर. गुड नाईट किंजल. जय हनुमान. गुड नाईट आशू. काय ग, झोपली नाही अजून? झोपच येत नाहीये मला. एरवी बसल्या बसल्या झोपते. नाही म्हणजे सकाळी लवकर उठत असेल म्हणून असेल. हे ऐका ना, आज आपण गप्पा मारूया का? आपण आज आपण आज झोपणार आहे. कोणाचा बाप जरी आला तरी आपण उठत नसतो, पण नाही. काय झालं? पेंग आली का ग? नाही. मग हात निसटला आपोआप. तोल कसा गेला रेश्मा? हे बघ, मी झोपले नव्हते, मला झोप लागली नव्हती अजिबात. हं? काय वाचतेस? अनुभव? हा पहिलाच अनुभव असेल ना तुझा रात्रभर जागा राहण्याचा? कैवल्य, तू जग झोपलंय. हळू. मी जागी राहणार आहे. मी जागी राहणार आहे. कोणाला सांगतेस, स्वतःला की मला? वाच वाच वाच. वाचाल तर झोपाल. गुड मॉर्निंग. काय आहे तुझं आता? रेश्मा, तू मोगरा आहेस, तू गुलाब आहेस, तू सूर्यफूल आहेस, पण तू कितीही पाणी मारलंस तरी तू रातराणी नाही बनू शकत ग. हा, येऊ दे, होऊ दे, होऊ दे.
येऊ दे, कोणी नाही बघत आहे, येऊ दे रेश्मा. ए वन्स मोर काय मस्त होती जांभई. वन्स मोर प्लीज. कैवल्य त्रास देऊ. हा तू काय म्हणत होतीस? मी काही म्हणत नव्हते. हे बघ रेश्मा, तू कितीही प्रयत्न केलास तरी तू जागी राहू शकणार नाहीयेस. कबूल कर ना. कैवल्य मी जागी राहू शकते. रेश्मा, काही लोक शिक्षणात स्ट्रगल करतात, काही लोक करिअर मध्ये स्ट्रगल करतात. आज तुझा जागा राहण्याचा स्ट्रगल आहे रेश्मा. स्ट्रगल कोणालाच चुकला नाही रेश्मा, कोणालाच नाही.